नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या शिरस गावचं ग्रामदैवत जगदंबेचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या यात्रा उत्सवाची कुस्त्याच्या जंगी हंगामाने सांगता करण्यात आली। शिरसगाव येथील जगदंबा देवीचे मंदिर अतिशय पुरातन असून जागृत देवस्थान असल्याबाबत परिसरात भाविकांची श्रद्धा असल्यामुळे नवरात्र उत्सव त्याचबरोबर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। या निमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमासह यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या आखाड्यात बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातील नामवंत महिला आणि पुरुष पहिलवानांनी सहभाग घेत आपले डावपेच सादर केले। कुस्त्यांतील प्रत्येक लढत ही ढोल ताशांचा गजर, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात पार पडली। निर्णायक लढतीत शेवटी कुस्ती विजेत्या पहिलवानांना आमदार विठ्ठलराव लंघे तसेच शिरसगावचे जावई व मुंबई येथे कार्यरत असलेले आरटीओ निखिल साळुंके यांच्या हस्ते 51,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले। या आखाड्यात पंच म्हणून बद्रीनाथ देशमुख, आबासाहेब देशमुख, सतीश शिंदे यांनी काम पाहिले तर सोमेश देशमुख व दिलीप पोटे यांनी सामन्याचं समालोचन केलं। हा यात्रा उत्सव ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रमुख, पंचायत समिती माजी सदस्य दत्तू नाना पोटे, उपसरपंच अरुण आबा देशमुख, नितीन देशमुख, राजेंद्र पोटे, प्रल्हाद देशमुख, रामनाथ पोटे, आबासाहेब देशमुख, दिगंबर देशमुख, बिरबल दरवडे यांनी परिश्रम घेतले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत। नेवासा तालुक्यातील शिरसगाव म्हणजे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे यांचं एक गाव आणि या गावामध्ये या गावचं ग्रामदैवत जगदंबा मातेचा या ठिकाणी यात्रा उत्सव सध्या सुरू आहे आणि पालखी मिरवणूक आहे। या गावचं या पालखी मिरवणुकीचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की या पालखीची गावामधून मिरवणूक होत असताना कुठलाही रथ अथवा विशिष्ट वाहन नसतं, तर प्रत्येक ग्रामस्थ आपला स्वतःचा खांदा घेऊन भले 2 तास असो, 4 तास किंवा 10 तास ही पालखीची मिरवणूक चालू, अशा पद्धतीनं खांद्या देऊनच या पालखीची भव्य मिरवणूक काढली जाते। माझ्यासोबत आमदार साहेब आहेत। आमदार साहेब, या जी पालखी आहे प्रत्येक जण हा खांदा देऊनच ही पालखी मिरवणूक, याचं काय विशेष आणि काय वैशिष्ट्य आहे? खरं तर आई जगदंबा माता देवी हे आमच्या शिरसगाव आणि या परिसर आणि तालुक्याचं एक श्रद्धास्थान आहे। आपण सांगितल्याप्रमाणे वर्षानुवर्षाची जसं जुनं मंदिर होतं तेव्हापासूनची परंपरा आहे की आई जगदंबा मातेच्या चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेच्या दिवशी, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य आपण म्हणल्याप्रमाणे अनेक वर्षांची जी परंपरा आहे की आमच्या आई जगदंबा मातेचा जो आपण मुखवटा असतो तो पालखीमध्ये ठेवला जातो आणि ती पालखी खांद्यावर पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारून या ठिकाणी पुन्हा मंदिरामध्ये ही पालखी येते। ही जुनी रूढी आणि परंपरा आहे। खरं तर पालखीला ज्या वेळेस आपण खांदा देतो त्यावेळेस मनामध्ये एक अतिशय वेगळा भाव असतो आणि प्रत्येक शिरसगाव ग्रामस्थ आहे, परिसर आहे, एक श्रद्धेचं स्थान आहे। जगदंबा माता हे जागरूक देवस्थान आहे। पूर्वी या ठिकाणची आख्यायिका आहे की या ठिकाणी गावाला पाण्याची विहीर घेत असताना जगदंबा माता त्या ठिकाणी प्रगट झालेल्या आहे आणि म्हणून फार मोठी श्रद्धा आहे आणि ही जुनी रूढी परंपरा खांद्यावरती पालखी घेऊन जाण्याची ही अविरत पिढ्यानपिढ्या चालू राहणार आहे। आणि या परंपरेमध्ये आणि त्या पालखीला ज्यावेळेस आपण खांदा देतो, प्रत्येक व्यक्ती तरुण असेल, आबालवृद्ध असेल, वयस्कर मंडळी असेल, परंतु एक अतिशय वेगळा भाव आई जगदंबा मातेच्या पालखीला खांदा देताना असतो आणि म्हणून ही परंपरा अविरत या ठिकाणी चालू राहणार आहे। अशा पद्धतीनं आपल्या आई जगदंबेच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी असलेलं ग्रामस्थ जवळपास 100 ते 150 या ठिकाणी ग्रामस्थांची लाईन या देवीच्या पालखीचा खांदा देण्यासाठी या ठिकाणी लागलेली आहे आणि प्रत्येक जण हा आतुरतेने आईच्या या पालखीला या ठिकाणी खांदा देण्यासाठी आतुर आहे। राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत, नेवासा।